तर जय शिवराय मंडळी, सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या या पायल टेक्नोवा युट्यूब चॅनलवरती. सो आजच्या सेशनमध्ये म्हणजेच फुल स्टॅक जावा डेव्हलपमेंटच्या डे 3 मध्ये कव्हर करणार आहे आपण JVM. JVM स्टँड्स फॉर जावा व्हर्च्युअल मशीन. तर गाईज, हा टॉपिक खूप इम्पॉर्टंट आहे आणि इंटरव्ह्यूअरचा सर्वात फेवरेट टॉपिक म्हणजे JVM. तुम्ही जावा डेव्हलपरच्या इंटरव्ह्यूला गेले आणि JVM वरती क्वेश्चन नाही विचारला म्हणजे जावाचा इंटरव्ह्यूच नाही झाला. कारण याला 101% विचारलं जातं. JVM काय आहे, JVMचा यूज काय आहे, JVMचं इंटरनल वर्किंग काय आहे, तर हे विचारलं जातं. ओके, सो कुठल्याच चॅनलवरती तुम्हाला एवढं डीप डाईव्ह सांगितलं जाणार नाही, पण आपल्या या एकमेव पायल टेक्नोवा युट्यूब चॅनलवरती तुम्हाला थेरी ते पण डीप ड्राईव्ह प्लस प्रॅक्टिकल सुद्धा मिळेल. ओके, सो सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या या सेशनमध्ये. जर तुम्ही जावा डेव्हलपमेंटसाठी बघत असाल तर आपली सिरीज पक्की तुमच्याचसाठी आहे, कारण मराठी मुलांना पुढे न्यायचं आहे. त्यासाठीच मी ऑलरेडी डेटा सायन्सची सिरीज तर स्टार्ट केलीच होती. आता जावा डेव्हलपरसाठीच म्हणजे फुल स्टॅक जावा डेव्हलपमेंटसाठी पण सिरीज स्टार्ट केली आहे. जर तुम्ही सबस्क्राईब नसेल केलात तर सबस्क्राईब करून घ्या आणि माझ्या या चॅनलवरती तुमची जर्नी स्टार्ट करा. चला तर गाईज, मग जास्त वेळ स्टार्ट करूया आजचं सेशन. सो JVM म्हणजे काय? JVM इज नथिंग बट द जावा व्हर्च्युअल मशीन. सो जावा व्हर्च्युअल मशीनचा एक्झॅक्टली वर्किंग फ्लो काय आहे ते आपण वन बाय वन बघूया. ओके, सर्वात आधी तर JVM काय आहे ते बघूया. व्हॉट इज JVM? JVM स्टँड्स फॉर जावा व्हर्च्युअल मशीन. हा एक व्हर्च्युअल मशीन आहे जो जावाचा बाईट कोड एक्झिक्यूट करतो. जावाचा बाईट कोड एक्झिक्यूट करतं आणि जावाला प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट बनवतो. म्हणजेच काय की एकदा कोड लिहायचा आणि कुठे एक्झिक्यूट करायचा बिकॉज ऑफ JVM. कारण JVM मुळेच जावा जो आहे तो प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट आहे, म्हणजे कुठल्याही प्लॅटफॉर्मवरती आपण त्याला एक्झिक्यूट करू शकतो. तर बघूया एक्झॅक्टली JVM असा काय प्रोव्हाइड करतं, ज्यामुळे जावा ही एकमेव अशी प्रोग्रामिंग लँग्वेज आहे जी प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट आहे. ओके, सो स्टार्ट करूया जावाचा एक्झिक्युशन फ्लो. बघा, जावाचा एक्झिक्युशन फ्लो हाय लेवल आहे. जसं प्रोग्रामिंग लँग्वेज जावा इज अ हाय लेवल प्रोग्रामिंग लँग्वेज. सो इथे पण मी फ्लो दिलेला आहे. बघा, नॉर्मली आपला कोड डॉट जावा म्हणून सेव्ह करतो. लाईक डेमो डॉट जावा, एक एक्झाम्पल घेऊया. डेमो डॉट जावा. तर डेमो डॉट जावाची फाईल आपल्याला डॉट क्लासमध्ये कन्वर्ट करण्यासाठी, म्हणजेच बाईट कोडमध्ये डॉट क्लासमध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपण यूज करणार जावासी. दॅट इज नथिंग बट द जावा कंपाइलर. मग आता एक्झॅक्टली काय हो, जसं आपल्याला बाईट कोड जसं आपल्याला डॉट क्लास मिळतं, तर आपण त्याला कसं एक्झिक्यूट करतो आणि कसं बाईट कोड मिळवतं किंवा बाईट कोडला आपण कसं एक्झिक्यूट करतो. सो आपल्या क्लासची जी फाईल आहे ती JVM मध्ये जातं आणि JVM मध्ये जेवढे काही ऑपरेशन परफॉर्म करायचे ते सगळे ऑपरेशन इथे परफॉर्म केल्या जातात. आणि त्यानंतर आपला कोड जो आहे बाईट कोड हा मशीन कोड मध्ये कन्वर्ट होतं आणि आपल्याला आउटपुट मिळतं. हा आहे नॉर्मल फ्लो ऑफ एक्झिक्युशन. तर एक्झॅक्टली जसं मी म्हटलंय की ते JVM हा मुद्दा काय आहे, एवढा JVM का प्लॅटफॉर्म इंडिपेंडेंट आहे किंवा इंटरव्ह्यूचा फेवरेट टॉपिकच काय, तर बघूया आपण वन बाय वन. ओके, सो स्टेप बाय स्टेप JVM वर्किंग बघायचं. सो पहिली स्टेप आहे जावा सोर्स कोड. येस, जो आपण डॉट जावाच्या फाईलमध्ये, म्हणजे जसं आपण कुठलाही प्रोग्रामर एक फाईल जो कुठला कोड लिहायचा तो कोड लिहितो आणि त्याला सेव्ह करतो ऍज अ एक्सटेन्शन डॉट जावा, लाईक डेमो डॉट जावा. त्यानंतर सेव्ह त्यानंतर आपल्याला त्याला कंपाईल करायचं असतं. सो कंपाईल करण्यासाठी आपल्याकडे जावा सी कंपायलर आहे. सो जावा सी कंपायलर वापरून आपण डॉट जावाची फाईल ही डॉट क्लासमध्ये कन्वर्ट करतो. डॉट क्लासमध्ये कन्वर्ट केलं तर मग थर्ड स्टेप येतं, दॅट इज क्लास लोडर सब सिस्टीम. कंपाईल
त्यानंतर आपण जाणार JVM मध्ये. JVM मध्ये मग सर्वात आधी आपण कोणाला फेस करणार? सर्वात आधी जो पण आपला कोड असणार तो फेस करणार क्लास लोडर सब सिस्टीमला. सो क्लास लोडर सब सिस्टीम काय आहे? सो JVM मध्ये क्लास लोड करण्याचे काम करतं. सो क्लास लोडर इज नथिंग बट द एक सिस्टीम आपण ज्याला म्हणू, जो आपल्या क्लासला लोड करण्याचं काम करतं. मग आता एक्झॅक्टली क्लास लोडर आहे किती बरं? सो there are three types of class loader in JVM. So first one is bootstrap class loader. मग bootstrap class loader काय आहे? ज्या पण कोर पॅकेजेस आहे त्या पॅकेजेसला इथे आपण इम्पोर्ट करतो. लाईक कोर जावा क्लासेस लोड करतो. कोर जावा क्लासेस लोड करतं, पॅकेजेसला लोड करतं. लाईक java.lang, java.util असे जे बेसिक पॅकेजेस आहे, बेसिक क्लासेस आहे त्याला लोड करतं. लोड करण्याचं काम कोणाचं आहे? बूटस्ट्रॅप क्लास लोडरचं. त्यानंतर आहे सेकंड क्लास लोडर. एकदा बूटस्ट्रॅप क्लास लोडर कडे गेला मग तो जातं दुसऱ्या क्लास लोडर कडे. दॅट इज नथिंग बट द एक्सटेन्शन क्लास लोडर. सो एक्सटेन्शन क्लास लोडर काय? मग तो एक्सटेन्शन लायब्ररीला लोड करतं. जेवढे पण आपल्याला एक्सटर्नल एक्सटेन्शन पाहिजे असेल, इंटरनल एक्सटेन्शन पाहिजे असेल, तर ते कशामध्ये होतं? तर एक्सटेन्शन क्लास लोडर मध्ये होतं. ओके. त्यानंतर थर्ड क्लास लोडर आहे, दॅट इज नथिंग बट द ऍप्लिकेशन क्लास लोडर. मग आता एक्झॅक्टली ऍप्लिकेशन क्लास लोडर काय आहे? तर युजर डिफाईन क्लासला लोड करतं. जसं मी demo.javaची फाईल जशी स्टोअर केली किंवा सेव्ह केली किंवा कंपाईल केली, त्याच फाईल इथे लोड करण्याचं काम कोणाचं आहे? ऍप्लिकेशन क्लास लोडरचं. सर्वात आधी जाणार बेसिक क्लासेस अँड पॅकेजेसला लोड करणार. त्यानंतर एक्सटेन्शन क्लास लोडर जो एक्सटेन्शनला लोड करतं आणि त्यानंतर आपला कोड जो आहे तो लोड होतं. कशामध्ये? तर ऍप्लिकेशन क्लास लोडर मध्ये. क्लिअर आहे? सो असे 3 टाइपचे क्लास लोडर आहे: बूटस्ट्रॅप क्लास लोडर, एक्सटेन्शन क्लास लोडर अँड ऍप्लिकेशन क्लास लोडर. आता लोड झाले, कंपाईल झाला, क्लास लोड झाला, मग त्यानंतर येतं सर्वात महत्वाचं काम JVMचं. कुठलं बरं? तर बाईट कोड व्हेरिफायर. आपला कोड सुद्धा इथे व्हेरीफाय केलं जातं. बाईट कोड सुद्धा इथे व्हेरीफाय केला जातं. दॅट्स वाय जावा इज अ सिक्युअर प्रोग्रामिंग लँग्वेज. इथे प्रत्येक स्टेपला व्हेरिफिकेशन होतं. सो इथे बाईट कोडचं पण व्हेरिफिकेशन होतं. मग एक्झॅक्टली व्हेरीफाय काय करतं? तर बाईट कोड सुरक्षित आहे का ते चेक करतं. टाईप सेफ्टी चेक म्हणजे कुठला डेटा टाईप, सपोज मी इंटिजर ए लिहिलाय तर ए व्हेरिएबल मध्ये इंटिजरच व्हॅल्यू आहे का. त्यानंतर इलिगल कोड, जो इलिगल आहे, ज्याची गरज नाहीये असा कोड आपल्या प्रोग्राम मध्ये प्रेझेंट आहे का. त्यानंतर मेमरी व्हायोलेशन नाहीये ना हे चेक करतं. त्यानंतर JVM सिक्युरिटी इथे एन्श्युअर होत. JVM सिक्युरिटी इथे एन्श्युअर होतं बिकॉज ऑफ व्हेरिफिकेशन. त्यानंतर क्लास लेवलची माहिती पूर्ण स्टोअर करतं. आपल्या क्लासमध्ये किती फंक्शन्स आहे, कुठले व्हेरिएबल्स यूज करत आहे, ऑब्जेक्ट, इन्स्टन्स व्हेरिएबल, लोकल व्हेरिएबल, ग्लोबल व्हेरिएबल, सगळ्या गोष्टी इथे चेक केल्या जातात. त्यानंतर क्लासचा स्ट्रक्चर चेक केलं जातं, मेथड डेफिनेशन चेक केलं जातं, स्टॅटिक व्हेरिएबल चेक केलं जातं, त्यानंतर स्टॅटिक ब्लॉक चेक केलं जातं. आफ्टर दॅट सर्व साठी कॉमन असते. म्हणजे जेवढे पण आपण इथे व्हेरिफिकेशन करतो ते सर्व ऑब्जेक्ट साठी कॉमन असते. ठीक आहे. म्हणजे इथे सगळं व्हेरिफिकेशन होणार. कशामध्ये? बाईट कोड व्हेरिफिकेशन. पहिली स्टेप आपण काय केलं? जावा फाईलला सेव्ह केलं. त्यानंतर दुसरी स्टेप आपण कंपाईल केलं. तिसऱ्या स्टेप मध्ये आपण क्लास लोड केले. 3 टाइपचे क्लास लोडर: bootstrap class loader, extension class loader, and third one is application class loader. After that, step 4 बाईट कोड व्हेरिफायर. सो यामध्ये पूर्ण बाईट कोडला व्हेरीफाय केलं, डेटा टाईप चेक केले, मेमरी व्हायोलेशन आहे का चेक केलं, क्लास लेवलची माहिती स्टोअर केली, JVM सिक्युरिटी इन्श्युअर केली, त्यानंतर क्लास स्ट्रक्चर, मेथड, स्टॅटिक ब्लॉक, व्हेरिएबल
इन्स्टन्स व्हेरिएबल सगळ्या गोष्टी बाईट कोड व्हेरिफायर मध्ये चेक केल्या जातात. त्यानंतर मग फिफ्थ स्टेप आहे मेमरी मॅनेजमेंट. बाईट कोड व्हेरीफाय झाला, त्यानंतर मेमरी अलोकेट केलं जातं. मग अलोकेट कुठल्या बेसिस वरती करणार, तर सर्वात आधी मेथड एरिया, म्हणजे इट स्टोअर्स द क्लास लेवल डेटा, क्लास स्ट्रक्चर, मेथड, स्टॅटिक व्हेरिएबल. सो क्लास स्ट्रक्चर असो, मेथड असो किंवा स्टॅटिक व्हेरिएबल असो, या रिलेटेड सगळी इन्फॉर्मेशन मेथड एरिया नावाच्या मेमरीमध्ये सेव्ह केला जाते. आफ्टर दॅट हीप मेमरी. हीप मेमरी आपण काय स्टोअर करणार, इन्स्टन्स व्हेरिएबल, ऑब्जेक्ट स्टोअर करणार. त्यानंतर शेअर अमॉंग ऑल थ्रेड्स मॅनेज बाय द गार्बेज कलेक्टर. सो हीप मेमरी याच्यावरती क्वेश्चन्स पण विचारले जातात की एक्झॅक्टली हीप मेमरी काय आहे, त्यामध्ये कुठल्या टाईपचा डेटा आपण स्टोअर करतो. तर हीप मेमरीमध्ये ऑब्जेक्ट स्टोअर केला जातं आणि इन्स्टन्स व्हेरिएबल स्टोअर केलं जातं. अँड त्यामध्ये गार्बेज कलेक्टर जे आहे ते पण मॅनेज केलं जातं. आफ्टर दॅट येतं स्टॅक मेमरी. स्टॅक मेमरीमध्ये काय, इट स्टोअर्स मेथड कॉल्स अँड लोकल व्हेरिएबल. जे मेथडनी कॉल केलेले व्हेरिएबल्स असतात प्लस लोकल व्हेरिएबल्स असतात, ते सगळे स्टोअर होणार स्टॅक मेमरीमध्ये. आफ्टर दॅट पीसी. पीसी इज नथिंग बट द program counter register. Again, program counter register holds the address of current instruction being executed. जे पण करंट इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट होत आहे त्याचा ऍड्रेस कशामध्ये राहणार, तर प्रोग्राम काउंटर मध्ये राहणार. त्याचं कामच ते प्रोग्राम काउंटरचं, की लक्ष ठेवणं, निगराणी ठेवणं. त्यानंतर येतं नेटिव्ह मेथड स्टॅक. नेटिव्ह मेथड स्टॅक काय करतं, इट इज यूज फॉर नेटिव्ह म्हणजेच नॉन जावा मेथड एक्झिक्युशन. नॉन जावा मेथड एक्झिक्युशन लाईक सी प्लस प्लसचा जर कोड असेल तर तो कशामध्ये स्टोअर होणार, नेटिव्ह मेथड स्टॅक मध्ये. ठीक आहे. सो इन शॉर्ट, मेथड रिलेटेड, क्लास रिलेटेड इन्फॉर्मेशन स्टोअर करायची असेल तर मेथड एरियामध्ये, ऑब्जेक्ट इन्स्टन्स व्हेरिएबल स्टोअर करायचं असेल तर हीप मेमरीमध्ये, त्यानंतर स्टॅक मेथड कॉल्स अँड लोकल व्हेरिएबल, त्यानंतर प्रोग्राम काउंटर मध्ये इट होल्ड्स द ऍड्रेस ऑफ करंट इन्स्ट्रक्शन्स. जे एक्झिक्यूट होत आहे ती करंट इन्स्ट्रक्शन प्रोग्राम काउंटर मध्ये स्टोअर केलं जातं. आफ्टर दॅट जो नॉन जावा मेथड एक्झिक्युशन आहे ते नेटिव्ह मेथड मध्ये स्टोअर केलं जातं. तर ही पूर्ण प्रोसेस आहे मेमरी मॅनेजमेंटची. ठीक आहे. त्यानंतर 6 स्टेप आहे. आता या सगळ्या स्टेप्स कशामध्ये होत आहे, तर जेव्हीएम मध्ये होत आहे. तुम्ही बघू शकता एवढे स्टेप्स आहेत तिथे जेव्हीएम मध्ये सुद्धा. सो 6th आहे एक्झिक्युशन इंजिन, जे खूप इम्पॉर्टंट आहे. त्यामध्ये बाईट कोड एक्झिक्यूट करण्याचे मुख्य काम, म्हणजे बाईट कोडला एक्झिक्यूट करण्याचं काम कोण करतं, एक्झिक्युशन इंजिन करतं. सो त्यामध्ये अगेन इंटरप्रेटर असतात, देन JIT कंपायलर असतात, देन गार्बेज कलेक्टर. आता इंटरप्रेटर काय करते, तर इंटरप्रेटर इट चेक्स दी byte code line by line. It execute the byte code line by line and show a slow but simple. आता line by line execute करतं. जर सपोज एक्झिक्यूट करताना जर काही एरर असेल तर तो एरर डिस्प्ले करणार. ठीक आहे. आणि जर आउटपुट येत असेल तर तो आउटपुट डिस्प्ले करणार. म्हणजेच इंटरप्रेटर लाईन बाय लाईन कोड चेक करतं. त्यानंतर JIT कंपायलर, JIT इज नथिंग बट द जस्ट इन मिनिट. ओके. सो इट फ्रिक्वेंटली यूज कोड म्हणजे JIT इज रिस्पॉन्सिबल फॉर दी कन्व्हर्जन ऑफ बाईट कोड इंटू मशीन कोड. बाईट कोड हा आपला मशीन कोड मध्ये कन्वर्ट करण्याचं काम JIT कंपायलरचं आहे. इट इन्क्रीजेस द परफॉर्मन्स. JIT आपल्या कोडचा परफॉर्मन्स इन्क्रीज करतं. त्यानंतर ऑटोमॅटिकली गार्बेज कलेक्टर असतं. आता गार्बेज कलेक्टर मध्ये काय होतं की अनयुज्ड ऑब्जेक्ट रिमूव्ह करतं, ऑटोमॅटिक मेमरी मॅनेज करतं. क्लिअर आहे. सो ज्याचा सपोज मी एक नेम व्हेरिएबल घेते आणि त्यामध्ये कुठली व्हॅल्यूच नाही, म्हणजे काही कामाचा आहे का तो व्हेरिएबल नाहीये, तर इथे अनयुज्ड ऑब्जेक्ट किंवा अनयुज्ड व्हेरिएबलला काय करतं, डिलीट करतं.
त्या व्यतिरिक्त ऑटोमॅटिकली मेमरी मॅनेज करणं, हे काम आहे गार्बेज कलेक्टरचं. त्यानंतर इंटरप्रिटर मध्ये आणि JIT कंपायलर मध्ये डिफरन्स काय? आता हा पण क्वेश्चन विचारला जातं इंटरव्ह्यू द्वारे. सो पहिला डिफरन्स आहे, इंटरप्रिटर लाईन बाय लाईन कोड चेक करतं आणि JIT इज रिस्पॉन्सिबल फॉर बाईट कन्व्हर्जन ऑफ बाईट कोड इनटू मशीन कोड. त्यानंतर इंटरप्रिटरचं परफॉर्मन्स स्लो असतं, JITचं परफॉर्मन्स फास्ट असतं. त्यानंतर इंटरप्रिटर एव्हरी टाइम इंटरप्रिट म्हणजे प्रत्येक वेळी तो इंटरप्रिट करणार, आणि JIT वन्स कंपाईल अँड रियूज, तो एकदा कंपाईल करता आणि त्याच कोडला रियूज करतं. ठीक आहे, पण इंटरप्रिटर प्रत्येक वेळी इंटरप्रिट करतं, प्रत्येक लाईनला इंटरप्रिट करतं. तर हा डिफरन्स आहे इंटरप्रिटर अँड JIT मध्ये. क्लिअर आहे? येस. ओके. सो एक्झॅक्टली मग गार्बेज कलेक्टर मध्ये काय होतं, तर गार्बेज कलेक्टर JVM चा असा भाग आहे जो अनयुज ऑब्जेक्ट क्लीन करतो. गार्बेज कलेक्टर मग एक्झॅक्टली काय करतं, हीप मेमरी मध्ये न वापरलेला ऑब्जेक्ट शोधतो, त्याची मेमरी फ्री करतो, मेमरी लिकेज टाळतो, म्हणजेच प्रोग्रामरला डिलीट करावं लागत नाही. सपोज इथे स्टुडंट S इक्वल टू न्यू स्टुडंट घेतला आहे, तर S इक्वल टू S1 इक्वल टू नल, म्हणजे S1 ऑब्जेक्ट मध्ये कुठल्याच टाईपचा डेटा स्टोअर नाही केला तर इट विल ऑटोमॅटिकली डिलीट बाय दी गार्बेज कलेक्टर. तर हेच काम आहे गार्बेज कलेक्टरचं. मग एक्झिक्युशन होताना गार्बेज कलेक्टर कसा काम करतं, तर सर्वात आधी बाईट कोड असतं. बाईट कोडला JIT किंवा इंटरप्रेटर किंवा JIT मध्ये कन्वर्ट करता. आफ्टर दॅट ऑब्जेक्ट्स क्रिएटेड इन हीप, ऑब्विसली ऑब्जेक्ट हीप मेमरी मध्ये स्टोअर करतं. अनयुज्ड ऑब्जेक्टला काय करतं, तो गार्बेज कलेक्टर कडे पाठवतो आणि गार्बेज कलेक्टर त्याला ऑटोमॅटिकली डिलीट करतं. तर हे फ्लो ऑफ एक्झिक्युशन आहे. क्लिअर आहे? त्यानंतर इंटरव्ह्यूचे सर्वात आवडते क्वेश्चन, रोल ऑफ एक्झिक्युशन इंजिन. एक्झिक्युशन इंजिनचं काय काम आहे, तर इट एक्झिक्युट्स द बाईट कोड युझिंग द इंटरप्रिट अँड JIT. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन विचारलं जातं, वाय JIT इज फास्टर. सो इट कन्वर्ट्स द बाईट कोड इंटू मशीन कोड. हेच रिझन आहे JIT फास्ट असण्याचं. त्यानंतर व्हॉट इज द गार्बेज कलेक्टर, हा क्वेश्चन तर विचारला जातच. सो इट ऑटोमॅटिकली रिमूव्ह द अनयुज्ड ऑब्जेक्ट फ्रॉम द हीप मेमरी. सो गार्बेज कलेक्टरचं कामच आहे की अनयुज ऑब्जेक्टला डिलीट करणं. त्यानंतर मेमरी एरिया कुठल्या कुठल्या आहे बरं, जसं मी स्टेप 5 मध्ये एक्सप्लेन केलं होतं की कुठल्या कुठल्या मेमरीज आहेत, तर हीप मेमरी आहे, त्यानंतर मेथड एरिया, स्टॅक आहे, PC रजिस्टर आहे, नेटिव्ह मेथड स्टॅक आहे. सो मेथड एरियामध्ये क्लासचा डेटा स्टॅटिक व्हेरिएबल स्टोअर केला जातो. त्यानंतर हीप मध्ये ऑब्जेक्ट अँड इन्स्टन्स व्हेरिएबल स्टोअर केला जातो. स्टॅक मध्ये मेथड लोकल व्हेरिएबल स्टोअर केला जातं. त्यानंतर PC रजिस्टर मध्ये करंट इन्स्ट्रक्शन ट्रॅक किंवा जो पण इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट होत आहे तो तिथे स्टोअर केला जातं. त्यानंतर नेटिव्ह मेथड स्टॅक, C++ कोडचं एक्झिक्युशन नेटिव्ह मेथड स्टॅक मध्ये स्टोअर केलं जातं. त्यानंतर आणखी क्वेश्चन विचारलं होतं, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन JVM, JRE अँड JDK. आता आपण आज फक्त JVM बघितलं, नेक्स्ट सेशन मध्ये आपण JRE बघू, त्यानंतर JDK सुद्धा बघू. पण एक्झॅक्टली काय आहे, तर JVM हा बाईट कोडला रन करतं. JVM हा बाईट कोडला रन करतं. JRE आपल्याला JVM प्लस एक्स्ट्रा लायब्ररी सपोर्ट करतं. JRE इज नथिंग बट द रन टाइम एन्व्हायरमेंट, तो फक्त आपल्याला एन्व्हायरमेंट सपोर्ट म्हणजे प्रोव्हाइड करतं. त्यानंतर JDK इज नथिंग बट द JRE प्लस डेव्हलपमेंट टूल्स. JDK मध्ये JVM असणार प्लस लायब्ररीज असणार आणि जावा रन टाइम एरर, त्याच्या एक्स्ट्रा काही फाईल्स असेल त्या पण JDK मध्ये असणार, प्लस डेव्हलपमेंट टूल्स JDK मध्ये असणार. सो त्याचा यूज करून आपण कोडला एक्झिक्यूट करू शकतो. ज्या दिवशी आपण इन्स्टॉलेशन बघणार त्या दिवशी मी तुम्हाला 1 बाय 1 सांगणार की JDK मध्ये कुठल्या कुठल्या फाईल्स असतात आणि प्रत्येकाचं काम काय आहे. क्लिअर? So why JVM is important then? The JVM is independent, platform independent because of bytecode.
JVM is secure execution, it automatic memory management, म्हणजे इथे ऑटोमॅटिकली मेमरी मॅनेज करतं. हाय परफॉर्मन्स बिकॉज ऑफ JIT अँड वाईडली युज्ड इन इंडस्ट्री. सो JVM मुळे पायथॉनचे खूप सारे फायदे आहे. त्यानंतर जेवढा स्टेप्स बघितल्या त्या सगळ्या स्टेप मी या सिंगल इमेज मध्ये कव्हर केल्या. सो डॉट जावाची फाईल आपण कन्वर्ट करणार डॉट क्लासमध्ये युझिंग दी जावा सी कंपायलर. त्यानंतर आपल्याला मिळणार बाईट कोड. मग त्या बाईट कोडलाच एक्झिक्यूट करण्यासाठी आपण JVM मध्ये जाणार किंवा आपला कोड JVM मध्ये जाणार. मग सर्वात आधी जाणार क्लास लोडर मध्ये. क्लास लोडर मध्ये बूटस्ट्रॅप क्लास लोडर असणार जिथे आपण बेसिक क्लासेसला इम्पोर्ट करणार. त्यानंतर एक्सटेन्शन क्लास लोडर जिथे आपण एक्सटेन्शनला लोड करणार. त्यानंतर ऍप्लिकेशन क्लास लोडर जो आपला मेन कोड असेल म्हणजेच ऍप्लिकेशन असेल तो कोड तिथे लोड केला जातो. त्यानंतर बाईट कोड व्हेरीफायर. बाईट कोड व्हेरीफाय केलं जातं. तर पहिली स्टेप टाईप सेफ्टी चेक, म्हणजे बाईट कोड व्हेरिफिकेशन मध्ये पहिलं डेटा टाईप चेक केलं जातं. त्यानंतर इलिगल कोड आहे का चेक केलं जातं. त्यानंतर मेमरी व्हायोलेशन चेक केलं जातं. एवढं सगळं चेक केल्यानंतर मग मेमरी अलोकेट केलं जातं. मग मेमरी अलोकेट करण्यासाठी मेथड एरिया आहे. आत्ताच डिस्कस केलं मेथड एरिया काय आहे. हीप मेमरी ज्यामध्ये आपण ऑब्जेक्ट अँड इन्स्टन्स व्हेरिएबल स्टोअर करतो. स्टॅक मेमरी जिथे मेथड कॉल आणि लोकल व्हेरिएबलला स्टोअर केलं जातं. त्यानंतर PC जिथे जे पण आता जो पण इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट होत आहे त्या स्टोअर केलं जातं. आणि नेटिव्ह मेथड स्टॅक जे नॉन जावाचा कोड आहे तो या 5th स्टेप मध्ये स्टोअर केला जातो. दॅट इज नथिंग बट द नेटिव्ह मेथड स्टॅक. त्यानंतर मग कोडला एक्झिक्यूट केलं जातं. एक्झिक्यूट करण्यासाठी इंटरप्रिटर 1 by 1 चेक करतं लाईन. त्यानंतर JIT कंपायलर इट इज रिस्पॉन्सिबल फॉर द कन्व्हर्जन ऑफ बाईट कोड इनटू मशीन कोड. अँड आफ्टर दॅट जे अनयुज्ड ऑब्जेक्ट आहे ते जातं गार्बेज कलेक्टर कडे आणि गार्बेज कलेक्टर मधून मग डिलीट केलं जातं ऑटोमॅटिकली. अँड आफ्टर दॅट मग आपल्याला मिळणार मशीन कोड. मग मशीन कोड एक्झिक्यूट झाल्यानंतर आपल्याला मिळतं आउटपुट. तर एवढी मोठी स्टोरी आहे या JVM मागे. ठीक आहे, एवढं इंटरनल तुम्हाला कुठल्याच चॅनल वरती शिकायला मिळणार नाही. फक्त आणि फक्त तुम्हाला पायल टेक्नोवा युट्यूब चॅनल मध्ये मिळेल. तर गाईज तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या आणि जय शिवराय कॉमेंट करा. क्लिअर आहे. सो नेक्स्ट सेशन मध्ये आपण बघणार आहे JRE एक्झॅक्टली काय आहे, JDK एक्झॅक्टली काय आहे अँड इन्स्टॉलेशन. सो उद्याच्या सेशन मध्ये JRE, JDK अँड इन्स्टॉलेशन या तीनही गोष्टी उद्या कव्हर करणार आहे. तर गाईज परत सांगते, ज्यांनी सबस्क्राईब नसेल केलं सबस्क्राईब करून घ्या आणि भेटूया आपण उद्याच्या सेशन मध्ये जिथे मी खूप इंटरेस्टिंग टॉपिक शिकवणार आहे. मिस करायचा नाही. सो थँक्यू सो मच गाईज.